महाराष्ट्र राज्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपामध्ये नर्सिंग आणि पॅरामेडिकलने सहभाग घेतल्यामुळे शासकीय रुग्णालयातील अनेक रुग्णांचे या ठिकाणी हाल होताना दिसत आहेत. माझी महाराष्ट्र राज्यातील सर्व सभासद असलेल्या महाराष्ट्र नर्सिंग स्कूल अँड कॉलेज मॅनेजमेंट असोसिएशनच्या वतीनं सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, अध्यक्ष आणि तत्सम अधीक्षकांना विनंती आहे की आपण आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या वतीनं, स्टाफच्या वतीनं शासकीय रुग्णालयामध्ये स्टाफ देऊन शासनाला मदत करावी, रुग्णांची सेवा करावी आणि रुग्णांना कुठल्याही जीवितहानी होऊ नये याची काळजी घ्यावी. तसेच महाराष्ट्र शासनाला आम्ही विनंती करू की शासकीय कर्मचारी असतील, आरोग्याचे कर्मचारी असतील, यांच्या मागण्यांचा आपण सकारात्मक विचार करून लवकरात लवकर याचा तोडगा काढावा, जेणेकरून महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयातील रुग्णांचे हाल होणार नाही आणि ज्या लांबलेल्या शस्त्रक्रिया असतील, वेगवेगळ्या तपासण्या असतील, सिटी स्कॅन असेल, MRI असेल, हे सगळं वेळेत सुरू होईल. ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना आणि गरीब रुग्णांना शासकीय रुग्णालयामध्ये तातडीचे उपचार मिळतील. या उद्देशाने मी सर्व महाराष्ट्रातील संघटनेच्या कॉलेजच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की कुठल्याही प्रकारची काही अपेक्षा न ठेवता स्वखर्चाने आपले नर्सिंगचे फायनलचे विद्यार्थी देऊन शासकीय रुग्णालयामध्ये सेवा देण्याचं आपण पुण्याचं काम करावं, हे आव्हान या निमित्ताने मी आपल्या सर्वांना करत आहे.